पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. मॅक पवार मॅक सर नक्कीच या हंगामामध्ये कुठेतरी थोडेसे दुखापतग्रस्त आणि काहीसे लांबसे होते क्रिकेट पासून, परंतु गेल्या स्पर्धेपासून नक्कीच कमबॅक केले. गेल्या 2 स्पर्धेपासून नक्कीच विक्रम पवार यांच्या माध्यमातून मॅक पवार यांच्यासाठी संधी आले. पहिल्या विकेटसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक आलंय. विक्रम पवार यांच्याकडून संधी आले मॅक सर यांच्यासाठी. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केला जात आहे. आल्या आल्या स्वागत केलं जाते मॅक सर यांचा प्रवीण माने यांच्याकडून. येतोय प्रवीण यांच्या बॅटमधून षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले. षटकाराच्या सहाय्यानं धावपलकावर धावा लगावल्या जातील. 6 धावांचा श्री गणेश होतोय 6 धावेनं. प्रवीण या संघाची भिंत प्रवीण माने. नक्कीच क्रिकेट कारकीर्द पाहायला गेलं तर एक दांडगा अनुभव प्रवीण यांच्या पाठीशी, परंतु मॅक देखील हे अनुभवी आहेत. काही चेंडू फाताडा पाहायला मिळतं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ब्लॅक होल पद्धतीचा चेंडू. अक्षरशः प्रवीण यांना समजू शकला नाही. चेंडू ते निर्धाव. चेंडू सरळ जातोय ग्यारी यांच्या हातामध्ये. चेंडू येतोय निर्धाव. काय कमालीचा कमबॅक पाहायला मिळतं मॅक सर यांच्याकडून. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू. चांगली गोलंदाजी. षटकार आलाय. षटकाराच्या नंतर कमबॅक केलंय मॅक यांनी. चेंडू एक पहिला षटकार आला. षटकारानंतर निर्धाव चेंडू, नंतर एक धाव, मात्र कमबॅक केले. चांगली गोलंदाजी मॅक यांची. चांगलं व्यक्तिमत्व देखील आहेत तर मॅक सर. आता मात्र थोडेसे कुठेतरी नक्कीच गोलंदाजीमध्ये नक्कीच कुठेतरी चूक होते. चेंडू येते वाईट. चेंडू खराब. चेंडू एक अतिरिक्त धाव मिळून जाईल शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी संघाला. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. सुरेख फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॅकअपला येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सँटी पॉवर त्यांचे छोटे बंधू. माफ करा मोठे बंधू. एक धाव मिळेल. चांगला फटका होता. राहुल माने यांचा खोदून काढला होता अक्षरशः राहुल यांनी. एक धाव मिळते राहुल आणि मस्करवाडी संघाला. काय कमालीचा यष्टा वाकवल्या जात आहेत मॅक यांच्याकडून. प्रवीण यांच्या त्रिफळचित केलं जातं. पहिला झटका लागतोय. पहिला हादरा लागतोय मस्करवाडी संघाला प्रवीण यांच्या रूपाने. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ब्लॅक होल पद्धतीचा चेंडू हाताळताना पाहायला मिळाले आणि त्यात यशस्वी ठरले मॅक. पहिला झटका. नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक लागले. संधी होती आणि त्या संधीचं सोनं केले. 1000 रुपये जीपे होतील मॅक यांना विक्रम पवार यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती होतं पारितोषिक. आता तेच पारितोषिक शेवटच्या चेंडूवरती लागतंय. पाहूया. रिप्ले मध्ये पाहायला मिळतंय, आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतंय मॅक यांचा जल्लोष. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा चूक होते मॅक यांच्याकडून. चेंडूला धारले सरळ सीमारेषे बाहेर. येतोय चौकार. रवी यांच्या बॅटमधून आल्या आल्या ठोकलाय रवी यांनी चौकार. फक्त दिशा दिली. कॅप मध्ये खेळून काढला चेंडू. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. 1 बाद 13.
चला स्पीडअप घ्यायचंय. सहकार्य करा आयोजक वर्ग, आपण आहात. वेळेचं बंधन आपल्याला देखील असेल आणि नक्कीच ते देखील आपण गोलंदाजी मार्कवरती सांटी पवार संघाचा भेद गोलंदाज. या गोलंदाजाने नक्कीच भल्या भल्या फलंदाजांना उभं केलं. तो फलंदाज गोलंदाजी मार्कवरती सांटी पवार कमी धावांसाठी ओळखला जातो. नक्कीच रन रेट या गोलंदाजाचा पाहायला मिळतो तर खूप चांगला असतो. एक सह्याद्री असोसिएशन मध्ये एक नक्कीच चांगले गोलंदाज म्हणून देखील उल्लेख केले जातात ते सांटी पवार. गोलंदाजी मार्कवरती सामना करतील राहुल माने. उलटा चेंडू फटका खेळायचा राव दीर्घ. आता मात्र गॅरे यांचं कौतुक केलं पाहिजे. काय कमालीचा झेल घेतला गॅरे यांनी. सुरेख क्षेत्र रक्षण केलं गॅरे यांनी. नक्कीच एक 5 ते 10 मीटर धावत जाऊन चेंडू घेतलाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सेलिब्रेशन केलं जात आहे. नक्की सेलिब्रेशन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, कारण झेल होता तेवढा सोपा नव्हता मित्रांनो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गॅरेसाठी. दुसरा झटका लागतोय राहुल माने यांच्या रूपाने शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी संघाला. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण देखील कमालीचं झालं. त्यामुळे नक्कीच राहुल यांना माघारी परतावं लागतंय. नाराज असतील परंतु क्षेत्ररक्षणासाठी दाद द्यावी लागेल मित्रांनो. चला स्पीडअप घ्यायचा आहे. पहिल्या चेंडूवरती सँटी यांना मिळते विकेट. पुढचा चेंडू सामना करतील कुलदीप. आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कुलदीप यांचा. एक धाव मिळेल कुलदीप यांना. ड गटातील शेवटचा सामना पाहायला मिळतोय. नक्कीच यानंतर ग्रुप क आणि ग्रुप ड मधील दुसऱ्या फेरीतील सामने, त्यानंतर बक्षीस पात्र फेरीतील सामने खेळताना पाहायला मिळतील. स्पर्धेतील सुरेख फटका रवी यांचा. चेंडूला खेळून काढला अलॉंग द कार्पेट. एक धाव मिळाला. नक्कीच समालोचन कक्षामध्ये विजय कदम. सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर विजय कदम यांच्या रूपानं अक्षरशः हे मैदान गाजून सोडलं. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, संघाला अति महत्वाच्या सामन्यामध्ये विजयी संपादन करून देण्यात मोलाची भूमिका ज्यांनी निभावली ते विजय कदम आमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. उल्लेख केला होता आत्ताच की सँटी पवार हे फार कमी धावा देतात आपल्या षटकामध्ये, त्याच प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू ते निर्धाव. फक्त 2 धावा खर्च करतायत आतापर्यंत या षटकामध्ये सँटी पवार. आकुट टप्प्याचा चेंडू होता परंतु रवी यांनी माघारी धाडले कुलदीप यांना. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट घेतले सँटी यांनी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो गोलंदाजीसाठी. षटक आवडला असेल तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये.
काय पाहायला मिळते, वैभव आलेत आणि वैभव यांनी रवी यांच्या यष्टा वाकवल्यात. चूक होते रवी यांच्याकडून. कुठेतरी नक्कीच रवी यांना वाटलं होतं चेंडू वाईड जाईल, परंतु वैभव यांच्या चेंडूने फक्त यष्टांचा वेध घेतला, उजव्या यष्टीचा वेध घेतला आणि रवी यांना तंबूचा रस्ता दाखवला. चला नवीन बॅटर लवकर यायचंय. अजित नवीन फलंदाज. आकाश आल्या आकाशांना माघारी परतावं लागतंय. वैभव काय गोलंदाजी पाहायला मिळते, ती फाळाचित केलं जातंय. आकाशांना देखील कमालीची गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 विकेट. नक्कीच हॅट्रिकची संधी उपलब्ध असेल वैभव यांच्यासाठी. नक्कीच जे स्पोर्ट्स जळव बी संघाकडून 500 रुपयांचं पारितोषिक आले जर हॅट्रिक घेतली तर वैभव पवार यांनी. चला नवीन बॅटर स्पीडअप घ्यायचंय. वैभव नक्कीच बी संघाकडून 1000 रुपये 1 रुपयांचं पारितोषिक हॅट्रिक घेतली तर इन्व्हलप मध्ये टाकून दिलं जाईल. हॅट्रिक चेंडू वाईट चेंडू, हॅट्रिक कंटिन्यू राहील, दंडित केलं जाईल. आता मात्र वैभव यांना 1 धाव मिळून जाईल अतिरिक्त मस्करवाडी संघाला. हॅट्रिकची संधी, लोअर फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत तैनात सनी. काय फेकी म्हणावी लागेल, अक्षरशः सीमा रेषेवरून डायरेक्ट हिट. चांगली फेके, सुरेख फेके सनी पवार. आता मात्र ग्राफिक डिझायनर म्हणून नक्कीच जळगावचे सनी पवार ओळखले जातात. संपूर्ण स्पर्धेचं ज्यांनी ग्राफिक डिझाईन केलंय ते सनी पवार आता मात्र मैदानामध्ये आपली कामगिरी बजावताना पाहायला मिळत आहेत. सुरेख फेकी सनी पवार. अकोटापेचा चेंडू हॉय मध्ये, चेंडू जाईल निघून सीमा रेषे बाहेर येतोय. कुलदीप यांच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत ज्योतिर्लिंग चषक षटकार. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो, सहकार्य करायचंय. चांगला फटका आहे, लॉंग द कार्पेट फटका खेळून काढलाय कुलदीप यांनी. धावांची भूक असलेला खेळाडू कुलदीप माने नक्कीच वर्षानुवर्ष या संघासाठी खेळताना, क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. शिकारीची आवड असलेला हा खेळाडू. विजय यांच्या बॅटमधून आलाय फटका, सनी आहेत, सनी यांच्याकडून होते चूक. नक्कीच सूर्यप्रकाश मित्रांनो डोळ्यावरती आलाय. चेंडू जातोय वन बाउंड सीमा पार. नक्कीच
चूक नाही म्हणावी लागेल, परंतु सूर्यप्रकाश नक्कीच त्या दिशेने असतो. सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर षटक संपतात 28 4 बाद 28. सूर्याची किरणे आल्यामुळे नक्की झेल होऊ शकला नाही सनी. गोलंदाजी मार्क करते आता पाहायला मिळतील. कर्णधार विश्वास दाखवतायत. खूप दिवसानंतर सनी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतायत. समालोचन कक्षामध्ये आयोजक वर्ग आहे. आयोजक वर्गाकडून नक्कीच आपल्याकडून अपेक्षा असेल की एक तरी विकेट घ्यावी आपण. विकेट घेतली तर आपल्याला नक्कीच आयोजक वर्गाकडून इन्व्हलप मध्ये नक्कीच 2000 रुपये मिळतील. घडीशिकी मैदानातील गोलंदाज सुनील पवार, सनी पवार गोलंदाजी मार्कवरती कौतुक केलं जात आहे. सनी यांचल डाव्या हाताने गोलंदाजी करणार. सनी पवार उर्फ आयोजक वर्गाचे आबा. लेफ्ट आर्म गोलंदाज. फटका चांगला आहे. फटका सुरेख आहे. फटका देखणा आहे. चेंडूला धाडलाय सीमारेषे बाहेर येतोय. कुलदीप यांच्या बॅट मधून सामन्यातील दुसरा षटकार. नक्कीच कुलदीप धावा वाढवण्याचा प्रयत्न करताय. संघासाठी नक्कीच योगदान देताना पाहायला मिळते आहेत. कुलदीप नावाप्रमाणेच कुल आणि दीपेसारखे नक्कीच या सामन्यामध्ये मात्र झोलत राहत आहेत. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगली फटकेबाजी पाहायला मिळते कुलदीप यांच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. पुन्हा एकदा फटका फसलाय. फटका हवेमध्ये. पुन्हा एकदा सनी. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन अडक पडतोय. प्रयत्न चांगला होता. नक्कीच 50 मीटर धावून झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु असे झेल नक्कीच पकडले जात नाहीत मित्रांनो. परंतु प्रयत्न चांगला होता. प्रयत्नासाठी नक्कीच दाद द्यावी लागेल. स्वतः गोलंदाजी करून स्वतःच्या गोलंदाजीवरती धावत जाऊन झेल घेणं देखील तितकं सोपं नसतं मित्रांनो. चांगला प्रयत्न सनी यांचा, परंतु धावांचा भुकेला कुलदीप संघासाठी प्रयत्न करतोय. नक्कीच धावा वाढवण्याचा प्रयत्न करतोय कुलदीप माने. सातत्यानं हा खेळाडू नक्कीच आपल्या संघासाठी योगदान देताना पाहायला मिळालंय. भरपूर वर्ष या संघासाठी क्रिकेट खेळलाय. त्याला स्पीडअप घ्यायचंय. यानंतरचा होणारा सामना राजधानी 11 पाबळवाडी वर्सेस श्री भैरवनाथ 11 भार साखळी संघ. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचंय. चांगला चेंडू. चांगलं कमबॅक सनी यांचा. चेंडू ते निर्धाव. उलटा चेंडू. फटका चांगला आहे. फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आहे. क्षेत्ररक्षण देखील सुरेख आहे. नक्कीच 2 धावा वाचवते संघ. विजय थोडेसे लडखडतायत. दुखापत झाली असेल तर नक्कीच कळवायचा आहे विजय. इट्स ओके फाईन विजय सांगतायत. नक्कीच हे देखील एक या संघातील ज्येष्ठ खेळाडू आहेत. 40+ खेळाडू देखील उल्लेख केला पाहिजे. यांचा देखील सातत्याने क्रिकेटचा स्कोर जाऊन पोहोचतोय 38. रिव्ह्यू नसेल. पंचांचा निर्णय रिव्ह्यू चेक केला जाईल. चला
पंचांचा कॉल येते रिव्ह्यू बीमर साठी. डिसिजन पेंडिंग राहील मित्रांनो, स्क्रीनवरती दाखवलं जाईल, रिप्ले मध्ये टेलिकास्ट केले जाईल. श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. एक सुरेख देखणं प्रक्षेपण कशाला म्हणायचं तर नक्कीच श्री इव्हेंट्सच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळेल. काय सुंदर अशी स्माइल पाहायला मिळते गॅरी यांच्या स्क्रीनवरती. इट्स फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर कडून निर्णय येतोय मित्रांनो. चला वळ सामन्याकडे. सनी सनी गोलंदाजी मध्ये कमाल करता येतं. फटका चांगला आहे. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. चेंडूला धाडले सरळ सी मारेशे बाहेर येतोय ज्योतिर्लिंग चषक षटकार. मगाशी उल्लेख केला हा खेळाडू धावांसाठी भुकेलाय. नावामध्ये कुल आणि दीप आहे. दीपेसारखा जलद राहतोय तो कुलदीप आहे. आतापर्यंत संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडताना प्रयत्न करतोय. मजबूत आपले पाय दोन्ही खेळपट्टीवर ठोकून उभा आहे तो कुलदीप माने. षटकारांची आतषबाजी करताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका या षटकामध्ये पाहायला मिळतोय. चेंडू सनी यांचा चांगला चेंडू. आखोट टप्प्याचा चेंडू होता. गुडलेंथवर चेंडू होता. सरळ स्टंपांचा वेध घेतोय चेंडू. येते निर्धाव. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 44 म्हणजे 45. नक्कीच 44 धावा झाल्यात. 25 धावांची आवश्यकता असेल परंतु पेनल्टीच्या 5 धावा मायनस करून 40 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी जळू संघाला. असं धावांची पेनल्टी असेल. 44 धावा झालेल्या आहेत. 45 धावांची आवश्यकता होती परंतु पॅनल्टीच्या 5 धावा मायनस केल्या जातील मस्करवाडी संघाच्या. त्यामुळे 40 धावांची आवश्यकता असेल 24 चेंडू मध्ये जे स्पोर्ट्स जळू संघाला. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी. यानंतरचा होणारा सामना राजधानी 11 पावळवाडी वर्सेस भैरवनाथ 11 भार साखळे. दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस्क बॉक्स मध्ये यायचं आहे. चला राजधानी 11. ग्रुप क मधील दुसऱ्या फेरीतील सामना टॉस केला जाईल. राजधानी 11 पाबावाडी वर्सेस भैरवनाथ 11 भार साखळे. पुन्हा एकदा दुसरा एक मोठा सामना. चला मित्रांनो मस्करवाडी संघ सहकार्य करायचं मित्रांनो प्लीज. प्रवीण
चला शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी, शिवशक्ती स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे मित्रांनो. जळू संघ आपले 2 सलामीर पाठवायचे आहेत. नक्कीच राजधानी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. जळू संघाकडून डावाची सुरुवात करतायत गॅरी पवार आणि मॅक पवार. गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळत आहेत प्रवीण. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय चांगलं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. धावांचा श्रीगणेश होतोय. 2 या धावेनं धावफलकावर धावा लगावल्या जातील 2. फटका चांगला आहे. फटका हवेमध्ये. चेंडू निघून जाईल सरसी मारेशे बाहेर येतो गॅरे यांच्या बॅटमधून. उत्तुंग असा षटकार. प्रवीण थोडस थांबायचंय. लेट्स प्ले. पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. चेंडूला धाडले खडेकडे सीमा रेषे बाहेर येते गॅरे यांच्या बॅटमधून. दुसरा मोठा फटका. षटकार. चौकार षटकार खेचण्यासाठी जाणले जातात ते गॅरे आणि त्याचं प्रत्युत्तर मैदानामध्ये गॅरे यांचं वादळ आले. आता मैदानामध्ये पाहूया 2 आले. 3रा येईल का? तिसरा आला तर इन्व्हलप मध्ये 1000 रुपये गॅरे यांच्यासाठी कमिटीकडून. प्रवीण परंतु प्रत्युत्तर कमबॅक करण्यासाठी जाणले जातात आणि ते कमबॅक केले प्रवीण यांनी. चांगला चेंडू शरीर
एसटी पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न त्यात यशस्वी ठरतायत. स्लोवर चेंडू होता. फटका फसला. चेंडूने बॅटची कडा घेऊन सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये फटका फसलाय. फटका हवेमध्ये. 1 2 3 रवी यांच्याकडून होते चूक. कमबॅक चांगला. 2 धावा मिळतील गॅरी यांना. प्रयत्न चांगला होता रवी यांचा. नक्कीच चांगला प्रयत्न होता. कमबॅक करतायत. प्रयत्न करतायत प्रवीण देखील. नक्कीच प्रवीण शेवटच्या चेंडूपर्यंत प्रवीण कधी कोणताही सामना सोडत नाहीत. लढवय्या खेळाडू हा प्रवीण माने. लोकल पद्धतीचा चेंडू येतोय सरळ आमच्या समोरून कक्षाला. सलामी देणारा हा उत्तुंग असा गॅरे यांच्या बॅटमधून षटकार. गॅरीची बॅट आता मात्र बोलली जाते. गॅरीची बॅट आता तळपली जाते या षटकामध्ये. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 23. वैयक्तिक 23 धावेवर देखील 22 धावेवर गॅरी खेळतायत. 3 षटकार खेचलेत या षटकामध्ये. नक्कीच 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. त्याला स्पीडअप घ्यायचंय. नक्कीच यानंतर समालोचन कक्षामध्ये नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला एक लाभलेला गोड आवाज पाहायला मिळाला. ज्यांच्या वाणीतून आपल्याला सकाळपासून सर्वांना मंत्रमुग्ध केलं ते भरत सर नक्कीच समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. आता मात्र हो टू भरत सर. मॅक कुलदीप माने. धन्यवाद धन्यवाद निलेश सर. यापूर्वी जो आपण आवाज ऐकला नक्कीच सह्याद क्रिकेट असोसिएशनला लाभलेला आवाज, एक गोड आवाज. यांच्या वाणीतून अनेक स्पर्धा तुम्ही ऐकल्या असाल. खेळाडू देखील आहेत आणि नक्कीच समालोचन देखील करतात. नक्कीच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. आता आपण पाहतोय मस्करवाडी वर्सेस जळव या दोन संघांदरम्यान ही मॅच. 18 चेंडू आणि 18 चेंडूंना 17 धावांची आवश्यकता असताना दरम्यान 2 चेंडू 6 धावा आल्यात आणि नक्कीच आता मात्र 11 धावांचं समीकरण उरलेलं आहे. 16 चेंडू 11 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एक फायरी इनिंग गुरुच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता मात्र स्ट्राईकपासून वंचित आहे गुरु. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मिसफिल्डिंगच्या दरम्यान आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. नकार कळवलं तर नंतर धाव घेतले आणि नक्कीच दुसरी धाव देखील पूर्ण होते. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला एक केंजळवाडी संघ मिळाला आहे, जळव एक संघ मिळाला आहे आणि आताच्या सत्रात जर पाहिलं दरम्यान अजून एक सिंगल. आता मात्र 8 धावांची गरज आहे आणि 14 बॉल शिल्लक आहेत. 14 चेंडू 8 धावा. नक्कीच थोडासा वेळ वाचवतील गुरु याची अपेक्षा ठेवतो आणि नक्कीच म्हटल्याप्रमाणे त्यांनी वेळ वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. आता मात्र 2 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 13.
राजधानी 11 पाबळवाडी आपणास विनंती असेल आपण फिल्डिंगसाठी रेडी राहायचं आहे. या टीमने मैदानाचा ताबा सोडण्यापूर्वी आपण मैदानामध्ये यायचं आहे. पाबळवाडी आपणास विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाचा ताबा सोडण्यापूर्वी आपण मैदानामध्ये पोहोचायचं आहे आणि नक्कीच 3 षटकांची लढत असेल. 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल आणि तुमच्यामध्ये जिंकणारा संघ अर्थातच क्वालिफाय होईल. क्वार्टर फायनलची लढत आहे तुमची जी आहे ती. जिंकणारा संघ नक्कीच सेमीफायनलमध्ये पोहोचेल. तर आपण नक्कीच वेळ उरली तर नक्कीच षटकं वाढवण्याचा प्रयत्न करू आणि जर का वेळेअभावी नक्कीच षटकं कमी करता देखील येतील. तर सर्वांना विनंती असेल आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. 12 चेंडू 1 धावेची गरज आहे. तर नक्कीच या मॅचमध्ये आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिले आणि नक्कीच 1 धाव देखील धावलेले नाही आहेत. त्याला विनंती आहे आपण स्वतः देखील आयोजक आहात. अकरा चेंडू 1 धावेची गरज. गुरु मोठा फटका मारून मॅच संपवण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन चौकार आणि मॅच फिनिश. हा विकेटने जिंकलाय. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स जळव. मस्करवाडी आपला कॅप्टन शिवशक्ती स्पोर्ट मस्करवाडी आपला कर्णधार सन्मान चिन्ह घेऊन जायचंय आणि मॅन ऑफ द मॅच